नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या ई-KYC नंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही ई-KYC करणं बंधनकारक करण्यात आले. राज्यामध्ये 18 लाख सरकारी कर्मचारी असून या सर्व कर्मचाऱ्यांना आता ई-KYC केल्यानंतरच त्यांना पुढच्या महिन्याचा पगार मिळणार आहे. वित्त विभागाने याविषयीचं परिपत्रक काढलं असून कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याला दुबार वेतन दिलं जाऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती यामध्ये भरण्यात आली आहे. त्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना वेतन हे देण्यात येतं. यामध्ये बँक खात्याच्या माहितीसोबतच संबंधित कर्मचाऱ्याचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक नोंदवलेला असतो. या प्रणालीमध्ये काही अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची दुबार नोंद झाल्याचं आढळल्यानंतर अशा प्रकारे दुबार नोंद होऊ नये, तसेच कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्याला दुबार वेतन हे दिलं जाऊ नये यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना तातडीनं आपलं ई-KYC करण्यास सांगण्यात आले. ई-KYC पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं एप्रिल आणि मे महिन्याचं वेतन हे दिलं जाणार नाही. कर्मचाऱ्यांची ई-KYC अंतर्गत नव्यानं नोंदणी होणार असून ही ई-KYC करताना आधारशी संलग्न असलेलंच बँक खातं देण्यात यावं असं नमूद करण्यात आलंय. जर बँक खाता आधारशी संलग्न नसेल तर त्वरित बदलावं लागणार आहे. त्याचप्रमाणे पॅन क्रमांक चुकीचा असेल तर नोंदवण्यात आलेला पॅन क्रमांक अद्ययावत करावा लागणार आहे. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यानं व्यक्तिशः ई-KYC पूर्ण करून त्याचं प्रमाणपत्र संबंधित संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करायचं आहे. त्यानंतर संवितरण अधिकाऱ्यानं असं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीमध्ये देण्यात आलेल्या ई-KYC नुसार सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नोंद ही केली जाणार आहे. ई-KYC केलेलं बँक खातं आणि सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदवलेलं बँक खातं समान असेल तरच पुढच्या वेतनाची प्रक्रिया ही पार पाडणार आहे. वित्त विभागाकडनं सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त आणि अनुदानित शासकीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीतर विद्यापीठ आणि इतर सर्व जे काही सरकारी कर्मचारी आहेत तर त्या सर्वांना आता ई-KYC बंधनकारक करण्यात आले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर आता ई-KYC केलं तरच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन हे दिले जाणार आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.